कोण म्हणते 10 रुपयामध्ये आजकाल काय नाही भेटत. तुम्हाला आजकाल दाखवतो 10 रुपयामध्ये काय काय भेटते तर. हॅलो गाईस, तर मी आता तुम्हाला दाखवतो माझी 10 रुपयाची शॉपिंग. आजच्या जमान्यामध्ये 10 रुपयाचे सामान भेटणं बहुत भाग्य भेटल्यावानी आहे. भाग्य भेटल्यावानी कंट्रोल माहित नाही, बट तुम्हाला मी आता दाखवतो माझी 10 रुपयाची शॉपिंग. 3, 2, 1 तर सगळ्यात पहिले मी नाही का एक टालीवरून सगळं सामान घेतलं. सगळं तिथून सामान आता निघणार आहे. असं अबे जल्दी बोल. मटक्याचं पण सामान निघणार आहे, अजून घरी वापरण्यासाठी पण सामान निघणार आहे. तर सगळ्यात पहिले मी हे कंगवा घेतलो. तर हे पण एका 10 रुपयाचा कंगवा आहे, 10 रुपयाचा. मी मॉल गिन मध्ये बघितलं होतं, तर हे 40-50 होतं म्हणून मी घेतली नाही. तर मग मी काय सिटीमध्ये गेली होती, तर मी हा कंगवा घेतलो. ते पण 10 रुपयाचा. तर मला बहुत खुशी झाली का 10 रुपयामध्ये हा कंगवा भेटला. तर त्याच्यानंतर मी हेवाला घेतलं. मी बहुत असं टीव्ही मध्ये वगैरे पाहिजे होती, किचनवाला चॅनलमध्ये, की तो मस्त असं काही बनवत राहिलं, पोळीला मस्त तेल वगैरे लावते. ते 10 रुपयामध्ये मला भेटलं होतं. तर मी घेऊन टाकली. मला असं छान वाटलं होतं, कधी बनवताना वापर करीन म्हणून. त्याच्यानंतर आहे हे वाला घेतलं म्हणजे 10 रुपयाचं. याच्यानं आपण हे बनवतो ना करंजा. हे करंजा बनवायचे. तर आमच्या घरी नव्हतं, कसं पण बनवत नाही, पण तरी पण घेऊन टाकलं. आमच्या घरी नव्हतं तर हे पण 10 रुपयाचं होतं, तर घेऊन टाकली मी ना. त्याच्यानंतर मग मी हे वाला घेतलं. तर दिवाळीला लावायचं नाही का सामान घेईन. तर हे वाला की बिन खिरा घेऊन टोचता आपण हे लावू शकतो, चिपकू शकतो. तर हे 10 रुपयाचे भेटत. हे पण घेऊन टाकले. त्याच्यानंतर मी हे टिश्यू घेतलो, टिश्यू पेपर हे 10 रुपयाचं होतं. तर हे पण घेऊन टाकलं मी ना, कारण की असं भेटत नाही, तर मग घेऊन टाकावं म्हणलं 10 रुपयाच्या सामान मध्ये होती. त्याच्यानंतर आहे हे असं आता सर्दीनं म्हणतो आपल्या विंटरमध्ये आपलं असं अंग खडलेलं दिसते, तर चांगलं नाही वाटत. तर मी हे घेऊन टाकलं. असंच आंघोळ केल्यावर लावासाठी. तर 10 रुपयाचे सुद्धा. तर हे पण उचलून टाकलं मी ना. त्याच्यानंतर हा डबा बॉक्स ह्या थोडंसं एस्थेटिक गिन वगैरे वाटला. 10 रुपयाचाच डबा होता. तर मला बहुत छान वाटलं. अजून बहुत सारे असे कलर वगैरे होते. तर मी ना पेन घेतलो. मला बहुत जास्त पेन गिन आवडते म्हणून. तर या डब्यामध्ये पण बहुत सारे सामान आहे, जे ते पण नाही का 10 रुपयाचे सर. तर मी सगळं 10 रुपयाच्या टालीवरून सगळं सामान घेऊन उचललो. तर हा डब्बा मला बहुत छान वाटला, म्हणजे अशी पडत बी नाही. तर मला बहुत छान वाटलं. मला दाखवते तुम्ही सामान काय येतं. तर मी या डब्यामध्ये सामान टाकून घेऊन ठेवून दिली. तर सगळ्यात पहिलं मग मी याच्यामधून निघणार आहे आता हा बो. हे पण 10 रुपयाचाच होता. तर हे पण घेऊन टाकली. त्याच्यानंतर हेवाला घेतली मी ना बॉडीला लावासाठी. याचं नाव आहे हनी आल्मंड नरिशिंग स्किन क्रीम. तर बहुत छान वाटलं तर हा. त्याच्यानंतर हा ब्रेसलेट. तर मला बहुत छान वाटलं. 10 रुपयामध्ये मस्त याचे जे मोती आहे ना बहुत छान असे चमकत आहे. तर मला बहुत छान वाटलं. ते पण 10 रुपयामध्ये. असं वाटत नाही का 10 रुपयामध्ये हे भेटू शकते म्हणून. त्याच्यानंतर आहे हे हावाला पिना. वेळेवरनं कुठे जाताना हे पिण्यानं भेटतच नाही, तर मी घेऊन टाकितली. 10 रुपयामध्ये होतं. त्याच्यानंतर हे वाला साडी पिना. अशी बॉलवाल्या पिण्या आमच्या घरी होत्या नाही, तर मी 10 रुपयामध्ये भेटत होतं, ते पण घेऊन टाकली. त्याच्यानंतर आहे हा छोटासा क्लचर. बहुत छोटासा क्लचर आहे हा. बहुत असं एकदम छान वाटत आहे. तर हा पण घेऊन टाकली. मस्त छोटूसा छान वाटत आहे, क्यूट क्यूट. त्याच्यानंतर आहे हे बहुत सारं लहान पोरीला जास्त घेऊन आवडते वाल्या पिण्या घेऊन. छोट्या छोट्या असं लावणं लहानशी. तर मी हे बी घेऊन टाकली. 10 रुपयामध्येच होत होतं. तर हे आहे चमच घेतलं. चमच आणि हे जे आपण कमांची शंकरपाड्या जेव्हा बनवतो, हे कापायचं आमच्या घरी होतं नाही. जेव्हा पण आम्हाला बनवायचं राहत होतं, आम्ही कोणाच्या ना कोणाच्या तरी घरून मागत घेऊन होतो. तर हे 10 रुपयामध्ये मला भेटत होतं. तर मग मी हे पण उचलून आणलो. आता माहिती आहे आमच्या घरी कधी बनवणार, तर गॅरंटी तर नाही, पण तरी पण घेऊन टाकली मी ना. मग आहे हा वाला रेझर. हा पण घेऊन टाकलो. 10 रुपयामध्ये होता. तर पण मी असंच नाही का लावायचं मटक्याचं सामान नाही घेत. मी विचार करून घेतो. ये बड़ी ही विचित्र और वाहियात बात की है आप। घरी कोणती गोष्ट नाही म्हणून इतकी मी संस्कारी पोरी का तुम्ही समजू शकता. देखो कैसे बत्तीसी दिखा रहा है ससुरा. आणि लास्ट मध्ये हिवाळा घेतली मी ना. हे बी पिना भेटत नाही कुठं जायच्या वेळी. तर हे बी घेऊन टाकली 10 रुपयामध्ये. तर तुम्हाला कसं वाटलं तर तुम्ही सांगू शकता.
तर हे होतं माझे सगळं 10 रुपयाची सामानची खरेदी. तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला सांगत होतो. तुम्हाला असं कोणती वस्तू इथून आवडली ते पण तुम्ही सांगू शकता. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.